ऐका मुलांनो, एक छानशी गोष्ट. सपनाळू सायली. एका गावात सायली नावाची एक लहान मुलगी आपल्या आई वडिलांसोबत राहत होती. तिच्या वडिलांचा गाई पाळण्याचा व्यवसाय होता. रोज सकाळी ते गाईचं दूध काढत होते. सायलीची आई दुधाचा हंडा डोक्यावर घेऊन शहरातील बाजारात जात होती. सायली एक सालस मुलगी होती, पण तिला एक वाईट सवय होती. ती कायमच स्वप्नात जगत असे. वर्गात शिक्षक शिकवत असताना सुद्धा ती आपल्या स्वप्नातच रमत होती. सायलीच्या बाबतीत तिच्या आईचं डोकं काम करेना असे झालं होतं. कायम स्वप्नात रमण्याला सायलीला कसं बदलणार? एके दिवशी सायलीच्या आईने सांगितलं, सायली, आज ना मला बरं वाटत नाही, तू दूध विकायला जाशील का ग? सायली म्हणाली, हो आई, मी दूध विकायला जाईल. आणि त्या दुधाच्या ऐवजी मला काय देशील ग? आई म्हणाली, अगं मी तुला पैसे देईल. सायली म्हणाली, हो बरं आहे. डोक्यावर दुधाचा हंडा घेऊन सायली बाजारात निघाली. आणि सायलीच्या आईने तिला सूचना दिली, सायली, स्वप्न नाही बघायचे बरं का? अगं आई, आता कशाला बघणार ना? नाही बघणार मी स्वप्न. आणि सायली थोड्याच अंतरावर गेली. तोच सायलीने स्वप्न रंगवायला सुरुवात केली. आज न मला मिळणाऱ्या पैशातून मी थोडी राखाडी अंडी विकत घेईल आणि ती अंडी गल्लीतल्या दुकानदाराला विकून अधिक पैसे मिळवेल. मग त्या पैशातून मी 2 कोंबडे विकत घेईल आणि त्या कोंबड्यांनी दिलेली अंडी विकून गावातील सर्वात श्रीमंत मुलगी बनेल. गावातील मुले मला मस्का लावायला आली की मी मानेला एक झटक्यानेच त्यांना नकार देईल, असे म्हणत तिने खरोखरच मान झटकली. त्याचबरोबर तिच्या डोक्यावरचा हंडा जमिनीवर पडला आणि सगळे दूध खाली सांडले. सायलीच्या लक्षात आले, तिच्या स्वप्नाळूपणामुळेच तिचे श्रीमंत होण्याचे स्वप्न धुळीत मिळाले. तात्पर्य की स्वप्न बघणे कधी घातकच ठरते. म्हणून जी कृती करायची ना, ती प्रत्यक्षात करायची आहे ना बरं. धन्यवाद.